भाजपचे शुभेंदू अधिकारी इथे आहेत, ते भवानीपूरमध्ये प्रचार करत आहेत. शुभेंदूजी, तुमच्याकडनं याच्याही जाणून घ्यायचं आहे की ममता बॅनर्जी इथून 50,000 मतांनी जिंकल्या होत्या. तुमच्या विजयाचा काय फॉर्म्युला आहे? ममता इथे 50,000 मतांनी जिंकले. तसं भवानीपूर ही भाजपची जागा आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींना पंतप्रधान करून भाजपने निवडणूक लढवली होती, एनडीएने लढवली होती, तेव्हा इथे तथागत रायजी जे माजी राज्यपाल आहेत ते उमेदवार होते. त्या दिवशी सुद्धा आघाडी होती. आज सुद्धा ही जागा भाजपची आहे. भाजप गुंडगिरी करून, जास्त तुष्टीकरण करून आणि जे घुसखोर आहेत त्यांची नावं वापरून ही निवडणूक जिंकायचे. पण आता SIR नंतर त्यांची संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. यावेळी इथे भाजप जिंकेल. मोदीजींची लाट आहे. मला पक्षानं निर्देश दिले, मी उमेदवार आहे. ममता बॅनर्जी मी छोटी कार्यकर्ती आहे. पार्टीची जबाबदारी देते ती मी निभावीन. बंगालमध्ये भाजपचा ममतांच्या विरोधात चेहरा आहे का? तुम्ही इथला चेहरा आहात का? तुम्ही बंगालमध्ये भाजपचा चेहरा आहात का? तुम्ही बंगालमधील भाजपचा चेहरा आहात का? नाही नाही नाही, हे सगळे प्रश्न मला विचारू नका. आमची निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. आम्ही लढाई करत आहोत. आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत. पण तुम्ही हे सांगा, आमचं चिन्ह कमळ आहे. ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की SIR ला घेऊन तुम्ही लोक त्यांच्या मतदारांना हटवण्याचा प्रयत्न करत आहात. तुझी ममताकीचं म्हणणं आहे की करोना लोक SIR पासून बांगला सारखी घुसखोर आहे. जिंकले होते, मी होते, जिंकले होते. तुम्ही यावर काय म्हणाल? तुम्ही यावर काय बोलाल? वोटर यांना देतील. ठीक आहे. पण हे असं आहे, मला वाटतं इथे खूप धक्काबुक्की होत आहे. मी मृण्मयला विचारेन की तो या बाजूला येऊ शकतो का? मला वाटतं की त्याला ते शक्य होत नाहीये. तर मी आता इथे रेकॉर्डिंग थांबवते आणि शुभेंदू अधिकारी यांना हे म्हणायचं आहे.